काँग्रेस खासदार राहुल गांधींनी रायबरेलीतनं उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे मतदारसंघात आता गांधी कुटुंबातल्या सदस्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची परंपरा जी आहे ती कायम राहिली। गेली 2 दशकं सोनिया गांधी रायबरेलीमधनं विजयी होत होत्या। त्यांनी लोकसभा निवडणुकीतनं निवृत्ती घेतल्यानं ही जागा रिक्त झाली। राहुल गांधींचा अर्ज भरतेवेळी सोनिया गांधीही उपस्थित होत्या। तर अमेठीतनं गांधी कुटुंबियांचे विश्वासू KL शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीमधनं उमेदवारी दाखल झाल्यावर राहुल गांधींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या। आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, रायबरेलीतनं उमेदवारी अर्ज भरणं माझ्यासाठी भावुक करणारा क्षण होता। माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्या कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि सेवा करण्याची संधी दिली आहे। अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगवेगळे नाहीत, दोन्ही मतदारसंघ माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहेत। मला आनंद होतोय की गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्राची सेवा करणारे किशोरीलाल अमेठीतनं पक्षाचं नेतृत्व करतायत। अन्यायाविरोधात सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईसाठी मी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मागतोय, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। मला विश्वास आहे की संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईत तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।